हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे. तर लास्ट व्लॉगमध्ये आपण शिवसमर्थ गड त्याच म्हणजेच शिवसृष्टी इथे आपल्या शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ जे शिवसमर्थ गड आहे तर तिथे आपण भेट देऊन आलो होतो. आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत श्री भगवान परशुराम यांच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. सगळी तेवढी ठेवायची गाडीमध्ये. हे भाषा सॉरी बोल सॉरी व्हिडिओ बघ ना कसे भारी येते. सॉरी अब काम पकडून एकच फोन पकडायचं. सॉरी दोन्ही नाही बापरे नाही दुखत आईला दुखत खेचायचं नाही खेचायचं नाही दुखत. दुसरं चॉकलेट द्या बोलतो. नवीन नाही, पहिल्याचाच रस्ता वाटतं हा. फक्त इथून ह्याच्यामधून म्हणून ना. हा बाप्पा हा होता ना पहिल्याचा रस्ता. पण ह्याचे काय दिसतंय? ते बघ सर्व दिसते कुठून बघी. हे बघ खाली आलो पाठच्या साईडला आलो ना. तर आता वाजलेले आहे 2:53 आणि आता आम्ही आलेलो आहोत परशुराम भूमीमध्येच म्हणजे परशुराम. काय तर आता आपण आलेलो आहोत परशुरामांचं दर्शन करण्यासाठी आणि आपली नवीन वर्षाची सुरुवात म्हणून इथून नवीन वर्ष आपलं खूप चांगलं जावं म्हणून इथून देवदर्शनापासून सुरुवात. आणि आई पप्पांना पण आम्ही बोललो होतो की घेऊन यायचं. आता आपण वरती मंदिरात जाऊया, बघूया मंदिर कसं आहे ते. तर ह्याच्या आधी सुद्धा आपण ना डिसेंबरमध्ये बरोबर 1 वर्ष झालं ना, 1 वर्षापूर्वी आपण आलो होतो परशुराम मंदिरात. माझ्या चॅनलवरती तो ब्लॉग अपलोड केलेला आहे. आलेलो तर इथून आलो होतो, आता इथून जा. हा मग तेच बोली ना, मागच्या साईडचे मग हे जवळ आहे ना एकदम. मागच्या टायमाला आपण खूप चालत आलो होतो. चिपळूणजवळ जे परशुराम मंदिर ना हे कोकणातील एक प्राचीन आणि महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे आणि जे ना महेंद्रगिरी डोंगरावर वसलेले असून परशुरामांनी निर्माण केले ना कोकण भूमीचे हे ना एक प्रमुख मंदिर आहे जे वाशिष्ठी नदीच्या काठावर आहे. आणि त्याचे स्थापत्यशास्त्र हिंदू व मुस्लिम शैलींचे मिश्रण आहे. हे मंदिर आहे ना आपल्या सुंदर कोरीव कामासाठी आणि धार्मिक महत्त्वांसाठी प्रसिद्ध आहे. आणि मंदिराच्या मागे म्हणजे इथे ना रेणुका देवीचे मंदिर आहे आणि परशुरामांच्या ना 5 बाणांनी तयार झालेला हा बलगंगा तलाव इथे आहे. तर ह्याचं नाव बलगंगा तलाव आहे.
तर हे मंदिर ना चिपळूण शहरापासून ना सुमारे 10 किलोमीटर अंतरावर आहे, जे महेंद्रगिरी डोंगरावर म्हणजेच लोटे इथे आहे. आणि धार्मिक महत्त्व या मंदिराबद्दल सांगायचं गेलं ना तर परशुरामांनी कोकण निर्माण केल्यामुळे ना हे एक पवित्र स्थान मानले जाते. येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित ना स्थान आहे. ॲक्च्युली काय फोटो काढायला आपल्याला आतमध्ये भेटत नाही, पण तिथले जे भटजी आहे, जे गुरुजी आहेत ना, तर ते आपल्याला इतकं छान माहिती सांगतात ना की आपण ना ते ऐकतच बसावं. आणि फोटो आणि छायाचित्र काढायची तिथे अजिबात परमिशन नाही आहे, कारण आजकालचं जे नवीन युग आहे, आपली जी पिढी आहे ना, तर ती कॉलेजची पिढी जी म्हणजे ते लोक सांगतात असं की देवाकडे पाठ करून ना सेल्फी काढतात, जेणेकरून ना आणि त्या सेल्फी त्या सोशल मीडियावरती अपलोड करतात, जे आपल्या म्हणजे देवांच्या दृष्टीने बघायला गेलं तर ते खूप चुकीची गोष्ट आहे. म्हणून हे सगळं इथे बंद केलेलं आहे पूर्णपणे. तर ना अक्षय तृतीयाला ना परशुराम भगवान यांचा जन्मदिवस असल्याने ना इथे खूप मोठी यात्रा असते. त्याचबरोबर ना महाशिवरात्री सण देखील हा खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आणि परशुराम यांच्याबद्दल जर आपण जाणून घ्यायचं म्हटलं ना तर ना परशुराम म्हणजे ना कुऱ्हाडी असलेला राम, ज्याला राम जामदग्न, राम भार्गव आणि वीर राम असेही म्हटले जाते. आणि ना हिंदू धर्मातील पालन करतात देव विष्णूंच्या दशावतारांपैकी ना 6वे अवतार हे परशुराम आहेत. तर ना परशुरामांनी बांधलेली 7 मंदिरं कोणती ना तर कुकवे, सुब्रहाण्य, उडप्पी, कुंभशी, कोंडेश्वर, शंकरनारायण, कोल्लूर आणि गोकर्ण ही 7 ना मुक्तीक्षेत्रे मिळून ना परशुराम क्षेत्र बनते. आणि या पवित्र स्थानांची तुलना राम क्षेत्रातील अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका आणि पुरी ना या 7 पवित्र स्थानांशी केली जाते. आणि जर बघायला गेले ना तर चिपळूण, ज्याचा अर्थ भगवान परशुरामांचे निवासस्थान असा होतो, त्याला त्याचे नाव प्रसिद्ध मंदिरामुळेच पडले आहे, ज्याला आपण चिपळूण असे म्हटलो. आणि परशुराम ना हे चिरंजीवी आहे. चिरंजीवींच्या यादीत त्यांचे नाव दिसत नाही, तरी ना ते महेंद्रगिरी येथे तपश्चर्या करत असल्याचे ना म्हटले जाते. कल्की पुराणातील उत्तरांमध्ये ना असे म्हटले आहे की ना ते कलियुगाच्या शेवटी पुन्हा अवतरित होतील आणि विष्णूचा 10वा अवतार असलेल्या कल्कीचे मार्शल आर्ट्स प्रशिक्षण आणि अध्यात्म गुरु बनतील, अशी ना एक म्हणजे अशी मान्यता आहे लोकांची. तर ना अशी भगवान परशुराम यांची बघा, हे ना ते रेणुका मातेचं मंदिर होतं, जे राईट साईडला होतं, जिथून नवीन जोडपं हे दर्शनासाठी आलं होतं. आणि आता आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि आता आपण बाकीचा मंदिराचा परिसरसुद्धा बघितला. आणि मला जेवढी माहिती होती ना तर तेवढी मी तुमच्यासोबत शेअर केली. आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी. आणि इथे जे फूल बघताय ना ते डबल जास्वंदाचं फूल आहे, जे आमच्या घरातसुद्धा आहे, तर ते मला आई दाखवत होत्या. दम काय दम बोलतो बघा. दम लागला तुला? दम बघा कसा लागला. दम लागला? कसा लागला दम? तर ना ह्या टायमाला आम्ही वेगळ्या रस्त्याने गेलो होतो. तर आम्ही डेरवनवरून आलो, मग त्या साईडने येतानाच ना परशुराम मंदिराच्या इकडे जायचा जुना रस्ता आहे, तर तो पाठच्या साईडने येतो. आणि तुम्ही डायरेक्ट 1-2-3 मिनटं चालून ना डायरेक्ट मंदिरामध्ये आपल्याला प्रवेश घेता येतो. आणि जो फ्रंट साईडने आहे म्हणजे मुंबईवरून येताना, जर खेडवरून येताना जो रस्ता आहे ना तर तो थोडा शिड्या वगैरे उतरून मग आपल्याला मंदिराच्या दिशेने जाता येतं. आणि इथून बघू शकता मुंबई महामार्ग कसा अतिशय सुंदर असा दिसतोय. तर आता आम्ही ना परत परशुराम मंदिराच्या दिशेने जातो आहे. तर हा रस्ता बघा मुंबई गुहामार्ग आहे हा. आणि खेडच्या दिशेने येताना हा जो पहिला लेफ्ट घ्यायला लागतो आपल्याला, तिथून आपण मंदिराकडे जाऊ शकतो. जर हा इथे परशुराम मंदिर असं मोठं बोर्डसुद्धा आहे, कमान लागलेली आहे पूर्ण. तर ह्या रस्त्याने गेलत ना तरी मंदिराकडे जायचा रस्ता आहे. आणि आम्ही इथे जाण्याचं कारण म्हणजे आम्हाला प्रसाद घ्यायचा होता. आपण पाठच्या साईडने गेलो होतो तर तिथे प्रसाद वगैरे घेता आला नव्हता. तर प्रसाद घेण्यासाठी आम्ही आता इथे आलेलो आहोत. नको
उगाच. प्रसाद घ्यायला आलो होतो आम्ही आता. आणि आता आपला प्रसाद घेऊन झाला आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी. आणि जाता जाताना देवेंद्र आणि माझं नाही इथे हे स्पीड ब्रेकर मोजणं चाललं होतं. तर किती स्पीड ब्रेकर आहेत ना, तर ती काउंटिंग चालू होती आमची. स्पीड ब्रेकर वळण पण तसंच आहे ना. हा 5:15 झालेले आहेत आणि आता आम्ही जस्ट घरी आलो. तर भरणा नाक्याला थोडासा थांबलो होतो आम्ही. देवेंद्रला भूक लागली होती, मग त्याने मंचुरियन वगैरे घेतले आणि आता ही सगळं सामान गाडीमधून काढतो. तर आजचा हा आपला देवदर्शनचा व्लॉग इथेच एंड करूया, कारण मग नंतर व्हिडिओ ना खूप मोठे होतात. तर आजचं आपलं म्हणजे ठरवल्याप्रमाणे देवदर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही जस्ट घरी आलो. तर आत्ता झाडांना वगैरे पाणी घालायचं आहे, त्याचबरोबर जी चिकूची झाडे आणलेत तर तीसुद्धा लावायची आहेत. सो चला, हा व्लॉग आता आपण इथेच एंड करूया. भेटूया मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, स्टे ट्यून. स्टे ट्यून.